पांडुरंगार करुणा करार आम्ही वार करील दिंडी घेऊन चालत आलो तुझी दारार माझ्या दातार तुझ आधार। देवा, कित्येक दिवसांपासून पाहते आहे तुमची नजर सतत त्या पंढरीच्या वाटेकडेच असते. कोण येणार आहे एवढं खास? माझी लेकरं. द्वारका, वैकुंठ, स्वर्ग सगळीकडचे देव तुमच्या दर्शनाला येतात, तरी तुम्ही या साध्या माणसांची एवढी आतुरतेने वाट पाहता? कारण ते मला भेटायला वैभव घेऊन येत नाहीत, ते येतात प्रेम घेऊन. कोणी अनवाणी चालत येतो, कोणी डोक्यावर तुळस घेऊन येतो. रुक्मिणी, ते येतात फक्त निखळ अथांग प्रेम घेऊन, तर कोणी कित्येक दिवसांची तहान भूक विसरून मुखाने अखंड विठ्ठल विठ्ठलचा गजर करत मैलोनमैल पायपीट करत येतं. कशासाठी? तर फक्त त्या एका साजड्या रूपाचं सुख घेण्यासाठी. मग त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? ते माझं दर्शन घ्यायला येतात, पण खरं सांगू, मीच त्यांच्या दर्शनासाठी असू. तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही, वारी चुकायाची नाही। दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला भुवरी आनंदी आनंद झाला। धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीतीची खरी ती जगीला भाविण, प्रीतीची खरी ती जगीला भाविण। मला क्षमा करा, केवळ सजीवांवर अधिकार गाजवून मी स्वतःला योगीराज समजत होतो, परंतु अचेतन मातीच्या भिंतीवर देखील तुमचा अधिकार चालतो। पंचमहाभूतांना सहज दास करू शकता तुम्ही, परंतु तुम्ही त्यांच्याशी मैत्र जडवले। धन्य आहात तुम्ही। रेड्यामुखी वेद बोलविला गर्भदिजांचा हरविला, रेड्यामुखी वेद बोलविला गर्भद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला सोपान निवृत्तीला भूक ही लागत मुक्ताबाई, ज्ञानोबाच्या पाठीवरती भाकर भाजून दे, ज्ञानोबाच्या पाठीवरती भाकर भाजून दे। भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहील विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी। ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, हाळ चोरीचा माझ्यावरी, दळण दळीले सख्या श्रीहरी, हाळ चोरीचा माझ्यावरी। ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, असा कार्य पांडुरंगा केलास का? वारीला जायच्या दिवशी तुमचा आधी घरची कामं कर. फुला खांबाला बांधून ठेवलं, एकदाच माझ्या विठुरायाच्या दर्शनाला जाऊ संत द्या. सखुबाईला दिव्य रूप दावलं, सखुसाठी देवानं बांधून घेतलं। तिने जनाबाईला घरातच बांधून ठेवलं। विठ्ठला,
आता तूच माझा आधार. तुझ्याशिवाय मला वारीला कोण नेणार? काही क्षणात घरभर दिव्य प्रकाश पसरला. तू वारीला जा, तुझ्या जागी आज मी सगळी कामं करतो. असं म्हणत विठ्ठलाने जनाबाईचं रूप धारण केलं आणि घरातील सगळी कामं करू लागले. आणि ज्या सुखा